काय म्हणतो तुझा अभ्यास? काय नाही बाबा, व्यवस्थित आहे. खरंच म्हणजे तुला जे वाटायचं ना, मला भीती होती रे. कशाची बाबा? हे दुसरी आई आणली म्हणजे तुला जीव लावती नाही, मला लावती का नाही टेन्शन राहत थोडस. चांगली भेटली आहे की नाही? चांगली आहे, तिचा स्वभाव पण चांगला. आता होतच ना माहिती तेवढं. माझी आई सख्खी आई असती तरी पण मला कधी कधी चिडलीच असते. नाही पण हो, तुला एवढा जीव लावते यार, मला म्हणजे असं कधी वाटायचंच नाही ना. लोक म्हणतात सावत्र आई जपत नाही, अमुक नाही तमुक नाही, पण ती किती जीव लावते ना. काही लोक अशा असतात, सावत्र आहेत, त्रास देतात, पण काय काय असतात चांगल्या. सगळ्या तशाच नसतात ना. आणि बाबा ती तुम्हाला पण जीव लावते जास्त. 100%. आईला कामात मदत करते की नाही? काय चालल्यात गप्पा? तुम्हाला काय वाटलं? तुझं आमच्यावर ध्यान असतं का? आम्ही बसावं का नाही माझ्या अकरान कधी? माझं ध्यान तुमच्यावर नसणार तर कुणावर असणार? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचा जीव आहे का मुलीवर, माझं नाही? हा काय ग पूजा, आतापर्यंत मी तुला कधी रागवले, कधी मारलं, कधी ओरडले का? तुम्हीच लय मोठे हा, आणि आमचं काहीच नाही हे का नाही? म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी जीवच लावत नाही. काय यार, हिला म्हणावा बोलावास का नाही जे पुढं? काय पण तुमच्या दोघांचं, ये बस. बघ ना आता पप्पांचं कसं आहे. हा बस. उठून तुला जागा दिली, मग तुझं आहे का? तुझ्या तिचं प्रेम आहे का नाही सांग? हो, मला तरी कोण आहे तुमच्या दोघांशिवाय? मी पण तुमच्या दोघांना जीव लावते, तुमच्या दोघांवरच प्रेम करते. आणि काय हो, तुम्ही मला एवढं प्रेम दिले आणि एवढी सुंदर मुलगी आणि खूप मायाळू अशी मुलगी दिली. तू पण माया करते ना माझी, म्हणून मी तुझी माया करते. खरंच. आता निघा मॅडम, तिला जरा तिला खवळत बी जा, नुसतं लय जीव नको लावू. हा ओरडते पप्पा ती कधी कधी मला. तुम्हाला अभ्यास काय नाही केला. वाटतं? अभ्यास कोण करायचं मग? तिने आवडलं मी अभ्यास करते. तिला पण माझं लग्न झालं, मी अभ्यास करून आता मोठी होईल, मग थोड्या दिवसांनी माझं बघायचं का? लग्न. येईल स्थळ बघायचं, करायचं लग्न करायचं म्हणते. शेक मोठी हो जरा अगोदर वय मग लग्न. अगं मम्मी तसं नाही ग. पप्पा म्हणतात मम्मी काळजी घेते का तुझी, तू घेते का मम्मीची, असं म्हणतात. पण मी गेल्यानंतर मम्मीच तुमची काळजी घेणार आहे ना. हा मग परत मी नाही येणार ना. औषधं खाल्ले का, गोळ्या खाल्ले का, इथं बसा उठा जेवण करा, तेव्हा मम्मीच बघेल ना तुमचं सगळं. हो ना, हो ना. बरं जा, तुला उशीर होत असेल. चल, मला बी वाटणं जेवायला. तू जेवली काय पुरे? मी जेवण करते आता. आपण सगळे जेवू ना मग. नाश्ता जेवले नाही केला? म्हणते परत जेवण करू नाश्ता म्हणते. नाही केला? मी नाश्ता करून घेतला होता, पण मी आमच्या सोबत चल. खायचं. चल, चल. जेव. राम. अरे काय आयडिया तुला काय का तुला कळेन का नाही काही? अरे कधी आलंस? अरे एवढी श्रीमंती तू खुशाल स्वतः काम करती, मग त्यात काय झालं? त्यात काय झालं म्हणजे? अरे मजूर लावाय सांगायचं त्या म्हाताऱ्याला. अरे थोडंफार काम करावं लागतं. ही तुझा सगळंच असं मजुराच्या हवाले दिलं तर म्हाताऱ्याला वाटण ही काही कामच करत नाही. एखाद्याचं मन जिंकायला आहे ना, थोडंफार कष्ट करावं लागतं. सगळं आयतं नसतंय भेटत. म्हणजे पण जिंक किती म्हणायच तू? तशी तू हुशार आहे रे, तशी अरे काही कमी तुला नाही. काय सांगू, माझा शब्द आहे ना, शब्द हा. माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष. अरे माझ्या शब्दाशिवाय आणि मी मान्यता दिल्याशिवाय घरातलं पान सुद्धा हलत नाही. खरं काय? आणि मग तुला काय मी साधी आईला वाटते का? काय बोलतीस तू? मग आणि एवढ्या दिवसात तू एवढं कव्हर केलंय? मग तुला माहित नाही का तुझी बहीण कशी? अरे डोकी लिटी तुझ्याकडे. हम्म. पण नाही तर उद्योग होय ना, कसला? नाही तर त्या म्हाताऱ्याच्या प्रेमात पडायची तू. हम्म. खरोखरच पडायची नसताना कुठं नको वाढूची हो. म्हाताऱ्याच्या प्रेमात मी पडन. हा पण काय सांगावं, तू आपुलकी जवळ जवळ येत राहिल्यावर तू अजूनच जवळ जायला बसली. अरे काहीतरी मिळवायसाठी थोडंफार आपल्याला थोडंफार काहीतरी करावं लागतं ना. मग थोडंफार गोडीत बोललं, प्रेमात बोललं तर काय बिघडते? निस्ती बोल, हा, नाही तर जा जवळ ठेव उद्योग वाढून. तू नको सांगू मला, मला काही कळत नाही का? हा नाही मग तू डोकं हा. चालीव जरा. बरं कशासाठी आलं ते सांग. अरे तीच म्हणलं काय चाललंय तुझं काय नाही हे बघितलं पाहिजे ना. बरं झालं आलास, लय मग? दिवस झाला आला नव्हतास. चांगलं केलंस आलास. बरं बाकी काय चाललंय? माझं बरं चाललंय, हा? माझं बरं आहे. पण एक काम कर, हा. ती पोरण तिचा लय लाड नको करू तो. अरे तुला सांगितलं ना, लाड केल्याशिवाय ते माझ्या जाळ्यात अडकणार कसे? पण मा- आपल्याला इस्टेट पाहिजे म्हणल्यावर त्यांना थोडं आपल्या जाळ्यात अडकवायला आपल्याला थोडं त्यांच्या संग गोडीनं, प्रेमानं, आपुलकीनं असं घेतलं पाहिजे ना. त्याशिवाय कसं ते आपल्या हा. जाळ्यात अडकणार आहे? बरोबर बरोबर हा? म्हणजे मी जर आताच धासपूस केलं तर काय म्हणन, सावतर आई हा ती बी पोरीला महत्वाचं आहे. डासपूस करती, आज अशी करती तर उद्या काय करन? हा ती यांच्या डोक्यात ते चक्र चालू होईल. बरोबर. त्याच्यासाठी आहे ना, मी त्यांना असं एवढं तीळ मात्र सुद्धा असं जाणवू देत नाही की माझ्या डोक्यात काय शिजते. ऐक ना मी काय म्हणतोय तुला,
त्या पोरीच्या लग्नाचं बघ, आपल्याकडे बी पोरग आहे. आणि काय होईन तुला एक सांग का, उद्या आहे ना तो चान्स बी आपल्याकडेच येईन ना, आपल्या पोराला दिले पोर ना, देऊ जरा तिला. अरे काय विचार करतोस तू? तिचं लग्न लावून द्यायचं अन तिला अरे ह्या झंझट मध्ये पडायचंच नाही. माझ्या डोक्यात तर दुसरंच शिजतंय. माझ्या डोक्यात असं आहे, बापाला आणि लेकीला एकदाच बाहेर करायचं, म्हणजे झंझट नको. उद्या लग्न झाल्यावर ती उभी राहिल्यावर इस्टेटीला कशाला झंझट ठेवायची? एकदम दोघांना एक साथ कामच. हा तू एक सांगायला लागला मला, लय शहाणा समजतोस बघ स्वतःला. होयला. आलाय मोठा शहाणा. खरंच ताडी, अरे मी ना थोडी तुझी परीक्षा बघत होतो, म्हणलं इकडे लग्न झाल्यापासून काय बुद्धीत फरक पडलाय, पण तू माझ्यापेक्षा बी तेज आहे. लाव डोकं. हा आणि शांत बस बाबा, म्हातारी यायची वेळ झाली. बरं चल, आलं काय ना तर- चहा बी हा. करशील का नाही? चल का की, इथंच तुझं कुठे तर लय चालती? ए पूजा, अरे कुठे चालली? कुठे चालली म्हणजे? हा? रानात चालले ना, कुठे चालले? रानात? हा. रानात काय करत जाऊन ट्रॅक्टर घेऊन? पाळी मारायची रानात. बोल की. अरे एवढं गडी बिडी तुमच्या घरी, आणि तुला काय गरज आहे ट्रॅक्टर घेऊन पाळी मारायची? गडी असलं म्हणून काय झालं? काय आम्ही काय, मला काय येत नाही का काय ट्रॅक्टर? मला येत नाही अरे मारायला. मला माहिती तुला सगळं येतं, आपण माणसं असल्यावर गरज नाही काम करायची असं म्हणतोय मी. माझ्याकडे बघ बरं कसं निवांत असतो. आपली कामं आपण करावी. बाहेर तेवढेच 500 जात आहेत, तेवढं होतंय ना आपल्याला खर्चायला. खायला का कधीतरी मोकळ्या मनाने राहत जा, सारखं चिकाटवाणी कसं करता रे तुम्ही? चिकट राहिलं तरच बापाचा संसार ते होतो. जावे. आईला हा ते संसार होऊन आठवलं, तसं चिकाटीने राहिलं पाहिजे संसार करायचं म्हणलं. ऐक ना, हा तुला एक बोलायचं होतं. हा बोल की. लग्न करू ना आपण दोघं, म्हणजे आता तुला पण चिकाटीने संसार करायची ही सवय, म्हणजे माझा बी संसार चांगला चिकाटीने करचे. अरे पण मी माझ्या बापाचा संसार करीन, तू का म्हणून करीन? अरे पापाचा संसार करण्यापेक्षा माझा कर, म्हणजे कसं दोघं पण एक लेवलला येऊ ना. काय तुला समजन का नाही कधी काय माहिती, कशाला कॉलेजला जात असती रे तू? तुला एवढीशी गोष्ट समजा ना. हो, तू आहेत छपरी विचार, माझे आहेत चांगले विचार. मला शिकायचंय, मोठं व्हायचंय, मला नोकरी करायची आणि मला नोकरदारच नवरा करायचा. अरे काय नोकरी करते आणि काय नोकरदार नवरा करते, कधीतरी माझा बी विचार करीत जा. मी काय कमी आहे का कुणापेक्षा? तो आणि तू उभा राहिलाय ना, पॅन्टची चैन निघली तर तुला चैन लावता येणार. तू माझ्यासोबत लग्न काय करतो रे? अरे चेन लावता येणार, ती राहिली थोडीशी उघडी, लगेच चैनीवर आली तू तर माझ्या. बरं ती जाऊ दे, लग्नाचं बोल. ओक, काय डोकं फिरू नको, मला जायचं रानात. निघायचं बघ. रान 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 करती नुसतीच, काय मला मेळ लागा नाही जा. मला का ना म्हणजे मग तो कोणी खूळ घातलं रे डोक्यात? मला येऊन येतं लागलं तुझ्या विचारायला. आईची इच्छा होती ना, म्हणून तर लग्न करतोय मी. हो. आणि तशी पण माझी आत्या आहे ती पण तिच्या भाच्याचा चांगला विचारच करणार ना, आणि तुझा पण करीन. तुला कळतं का एवढी गोष्ट? अरे तुझ्या आईची इच्छा होती ना. आईची इच्छा होती, पण माझ्या आईची ही पण इच्छा आहे की मी नोकरी लावून मोठी व्हावी. तिला हे पण बघायचंय. तू माझा टाइम नको वाया घालू, तू निघायचं बघ, मला जाऊ दे. अरे काय बिला का तुझं, काय पोरगी नुसतं काम काम करते. जाऊ दे पोरगी तुझं. अरे काय ला का आत्या, ती तुझी पोरगी. अरे एवढं असू दे, भाव द्याय नाही मला. तुला बावळट नालायक आहे. तुला कुणी सांगितलं एवढं लोक तिला, म्हणजे तू येडे चाळे केले असतील त्याच्यामुळे ती शहाणी आहे, हुशार आहे. तुझ्यासाठी बावळट नाहीये. कशाने येडे चाळे केलेत तो? मला सांग बरं, काय येडे चाळे केलं? असं वागला असेल तिच्या समोर जाऊन. अरे आत्या, तिला मी किती प्रेमाने बोललो, म्हणलं बोलत जा माझ्यासोबत, बसत जा, म्हणजे प्रेम होईन दोघांची आत. अरे त्याच्यासाठी चांगलं राहावं लागतं. म्हणजे आता काय अजून कसा राहू मी, किती चांगला हे असं राहतो. वचा वचा बोलणं बंद करायचं होतं. असं काहीतरी बावळट सारखं बोलला तिच्या समोर, म्हणून तिने तुला नकार दिला. तुला तर भाषेचं कौतिकच नाही. अरे बावळटा, कौतुकाचा विषय नाहीये. आपल्याला करायचं काय आणि तू वागतो काय? इकडं आला का म्हणजे बसा. हा मग यायला नको होय. आत्याचा लाड काय मी. तू काय बावळट बिवळट आहेस का रे? मला कशाला पाठवलं? मी घेत होते ना सोयी सोयीनी. अरे ही इंद्र पोर आहे, माझ्या आधी तिथं हजर झाले. तुला माहितीये ना ती किती चॅप्टर आहे. पूर्वी चॅप्टर आहे, पण आता ह्या गाय बनायला एक नीट पोर पटीत आहे ना म्हणल्यावर काय अरे काय वचा तुम्हाला कळतं का? मी किती महाग लागलोय तुझ्या, मी ती वाव देत नाही मला. अरे पण मी घेतलं असतं ना, मी बरोबर केलं असतं ना. अरे पण हा? इथं तायडी होती ना, तुला काय गरज होती की तिथे हे करायची? माझ्या परस्पर जाऊन मग? तिथं काय शेण खाल्ले काय माहित, काय वकून आलाय काय तिला. पण तायडी मला वाटतं बा, ती पोरगी ना चॅप्टरची. आणि मग मी म्हणूनच म्हणत होते सोयी सोयीने घ्या. तू म्हणत होता लग्न करून असं. मला माहितीये ती चॅप्टर आहे, म्हणून म्हणलं ते एकदाच दोघांचा काटा काढू. पण तुम्हाला ना घाईचले बाबा. आता कसं मी होतं? एवढं वर्ष इथं घासते कशासाठी? मला कसं वाटत, चांगल्या कामाला उशीर नको. हम्म. मला पण तसंच वाटलं कोणी बाबा. घेऊन गेलं ना, काय ते हिंदी मध्ये म्हणतात ना, सब्र का फल मिठा होत आहे. पण तुम्हाला अजिबात सब्रच नाही बघा. नुसती घाई घाई म्हणजे कोणत्या त्याला- गोष्टीचं. आम्हाला दमच नाही.
मग तसंच झालं ना. आणि हे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी. त्याच जाऊ दे. एक काम कर तू जरा जरा गोडी गोडी जी घेता आलं तर हो बाबा. नाही तर हातचं जाईन आणि पळतं जाईन. याचं जरा डोकं लाव गायबाने नको करू जरा. याचं असं टपोरी वागणं तिला अजिबात आवडत नाही. असं बरं, तू टपोरी एक काम कर तुझ्या सोयीस्वीने तुला कसं घ्यायचं तसं घे. मी घेत होते ना आधी. हा. यांनी कायला मध्ये जायचं बरं. आद्या मला त्या जबर लग्न करायचंय. ते बस ती पूजा आली वाटत. शांत बस. आली ती शांत बस. जा आता ती आली. मी घेते सोयी सोयीने. जा. तुझ्या हा, मी पद्धतीने करते. घे. पूजा बस. अगं आणि किती आलं होतं वाटतं. आलं होतं किती छपरी. अगं तसं नको म्हणू. लई चांगलं पोरग ते बोलला असं ते हाय तसं तोंडामध्ये फटका. पण लई चांगले बघ. काय करू म्हणते मग. मला वाटतं त्याच्या संगच लग्न करतो. काय डोक्यावर पडली का ग. मला म्हणती शाळा शिक, नोकरी लाव, मोठी हो ना. आता लग्नाचं कुठून आणलं मध्ये. अगं मग ते शिकवणार आहेत ना तुला. कसं आहे आपल्या घरात दिली म्हणजे ना आपलं लक्ष राहील. आम्ही येत जाऊ जात जाऊ घरातल्या घरात म्हणलं मला जरा चांगलं वाटत ना. मला लग्न नाही करायचं ग बस. चांगलं होतं माझं म्हणणं होतं करावं तू. बघू पुढचं पुढं मला नोकरी लागलं. मला लग्न बिग्न नाही करायचं. आणि त्यासोबत तर करायचंच नाही बघ. मी इथंच राहणार आहे. बरं ठीक आहे बघू. तरी पापा पण, कुठे गेलं. लय वेळचे गेलेत बाई. रानात गेलेत का काही मला सांगितलं नाही त्यांनी. त्यांना माहितीये का ही पोरग मला असं विचारतंय. नाही नाही त्यांना नाही अजून सांगितलं. ते मला आता म्हणलं होतं येऊन असं असं म्हणून मी तुला विचारत. होय वय छपरी इथं बी आलत वय. छपरी नको म्हणू सारखं. चांगलं आहे तू. काय तू. मला अभ्यास करायचाय. मी रानात ट्रॅक्टर लावून आले. बर चालतंय. लग्नाचा विषय काढते लगे माझ्या. किती लेबर लावलं राहणार असेल. स्वतःला बघावंच लागत करावंच लागत. बरं झालं लेबरचं गाडी बरं. आहे इथं आजीलाच गांडवलेलं राम राम दाजी. राम राम. काय करता इथं काय काय रानातून आलो तिकडं आता ते असं. चाललो होतं काम. लेबरचे भरोसे होतच नाही राव. आता तुमचं कसं आहे सगळे आता लेबर वरच आहे. आता कोणी काम करायचं तरी. नशी पोरगी जाते कधी मध्ये ट्रॅक्टर घेऊन केले तो चालवाय. हा खरं पोरगी पण लय थोडी भाजी बरं का तुमची. हा हा माझा काय तर तिला सगळं बघायचं. बरं दाजी मला काय एक विचारायचं होतं राव. हा ती पोरीचं लग्न करायचं म्हणजे का नाही. हाय पण ती शिकते मग तिला काय होतं तिच्या इच्छेने चालावं लागते. माझं काय म्हणणं होतं आता माझ्या पोऱ्या होता काय आलं मग दुसऱ्याला देण्यापेक्षा माझ्याच पोराला द्या की. हाय ती बी बरं काय बघा ती पुरीच्या परस्पर नाही निर्णय आता ती काट्टी माहित नाही तुम्हाला. काय बोला जरा तुमच्या पुढे पोरे होई. आणि कसं झालं असतं आपल्या आपल्यात राहिलं असतं. ते आहे बरं पोरग तुमच्या घरी राहील. हो काय अडचण आहे तुम्हाला. ते आहे सर आपसात म्हणजे हा. मस्त सगळे मिळून मिसळून चलन सगळं. काय होतं दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा आपली आपलीच येत ना सगळी. आता बघू पुरीची आईची काय इच्छा आहे ना त्या पद्धतीने घेऊन निर्णय. काय कुठं बर बघा विचार करा चांगला. हो चालत. बाद झाला तो अभ्यास. किती सांगायचं ग तुला. काय झालं एवढी ओरडायला लागली. आ ओरडू नको तर काय करू. तुला सांगितलं ना त्याच्या संग लग्न एवढा करायचं. कसं बसूस तर कशाला ओरडायली पण. सांगितले ना तुला त्याच्या संग लग्न करायचं. बघ, आई मला काही लग्न करणं होत नाही. तू का आता असं त्रास देते मला. काय तुला येडी बिडी दिसते का ग. येडी बिडी दिसते का कुणा सगळं काळ तोंड करायचंय तुला. म्हणून तुला मी सांगितलेल्या पोरा संग लग्न करायचं नाही. हा अगं आई एवढे दिवस तर तुला वाटत होतं ना मी शिकावी नोकरी करावी. मग आता का असं करते मला. पण मी म्हणते ना तुला पोरा संग त्या लग्न कर म्हणून अगं, पण माझ्या मला भावाच्या. नाही करायचं ना. काय लग्न नाही करायचं काय करणार आहेस? काय करणार आहेस, अगं, आई, हा? मला- आमच्या तोंडाला शेण फासणार आहे. जाणार आहे कुणाचा हात धरून. हा मी काय केलंय का. तू बघितलंय का मी काय केलेलं. मला ते माहिती नाही. काय झालं म्हणजे अहो एवढं वर्ष तुमची सेवा करते ना मी. एक शब्द तिला सांगितलं माझ्या भावाच्या पोरासंग लग्न कर तर अजिबात करायला तयार नाहीयेत. काय हो मी एवढे दिवस झाले सांगते त्या पोरासंग लग्न कर. मी काय येडी आहे हा. हिला आहे ना हिला कुणीतरी ना बाहेर भेटला असेल म्हणून ही नखरे करते असे. आणि काय एवढ्या वर्ष मी तुमची सेवा केली. हा तू माझ्या पोटाची नसताना मी ना तुला एवढा जीव लावलाय. तुला एक गोष्ट माझी ऐकता येत नाही का. हा नाही लेकराची इच्छा. एवढं प्रेम करतेस आणि तू अचानक हा? मला नाही करायचं लग्न. शिकायचे तिला शिकू दे ना. त्याला बी सांगतो मी बाबा काही दिवस थांब ती नोकरी लागल्यावर ते बी शिकते ना. पण नाही मला त्या पोरासोबत लग्नच नाही करायचं. नाही करायचं.
नाही मी सगळं ऐकते ना तुमचं. मग असं नाही ना, तुम्ही ज्या पोरासोबत लग्न कर म्हणेन मी त्या पोरासोबत करा. तुम्ही जबरदस्ती नाही लावू शकत ना. मला नाही करायचं, ती पोरग नाही पाहिजे मला. घेन समजून नाही लेकराची कशाला त्याला जबरी करते मग. तू किती रडली आणि किती गायवाया केली ना तर माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. अरे. मी एक सांगितले, लग्न तर तुला त्याच पोराशी करावं लागणार आहे. अजिबात बोलायचं नाही, कळलं का? अजिबात नाही. तुला सांगितले, मी जे मी नाही सांगितलं करणार. अरे केलं नाही ना, बघ मग. थोडीशी लेकराची माया येऊ दे. तुमच्या समोर अशी करती का? असं वागायला लागली आता? मला माहित नाही, लग्न त्याच मुलासंग होणार म्हणजे त्याच मुलासंग होणार, कळलं का? का अशी जबरदस्ती करते माझ्यावर? मला नाही करायचं लग्न. असेल थोडीशी चिडचिड झाली असेल तिची. नाही बाबा, मी सांगतो समजून तिला नको ऍडवण करू, नाही करायचं लग्नाचं. पण ती आजकाल ना वेगळंच वागायला लागली एवढा माझ्यासोबत. जीव लावायचे, एवढं प्रेम करायचे आपल्याला, आज फार एवढी एकरीवाणी. तिनं हात उचलला माझ्यावर. बघू आपण सांगू समजून. ए ताडे, मला लय काय बोलावलं तो, काय झालं असं? बरं झालं तू आलास. माझ्या ना आता डोक्यावर पाणी गेले, आता मला अजिबात सहन होत नाही. ह्या ना बापलेकींचं ना आता लय झाले बरं का, डोक्यावर पाणी चालले माझ्या. अरे पण झालंय काय असं? अरे मी एवढं प्रेमानं गोडीनं सगळ्या प्रमाणे तिला सांगून बघितलं की त्या पोरासंग लग्न कर, पण ऐकतच नाही. शेवटी मी तिच्यावर हात उचलला, पण पोरगी एवढी धीट आहे की नाहीच म्हणते. आणि तिला हे द्यायला बाप आहे. मी एवढ्या वर्ष एवढं त्यांच्या माग एवढं कष्ट केलंय ना, त्यांना एवढा जीव लावला, एवढं सांभाळून घेतलं, तुला पण ना, मागच म्हणत होतो तू डोकं लाव जेलत, नाही ऐकलं माझं. नाही तू म्हणतो ना आता तेच करायला पाहिजे. मी एवढं कष्ट केलेलं मला अजून फळ भेटलं नाही. अजून बी संधीचं सोनं कर. नाही तू म्हणतो ना तसंच, तू काहीतरी प्लॅन कर आणि ह्यांचा ना काटच काढून टाकू आपल्या आयुष्यातला. पण इस्टेट आपल्या नावावर झाली पाहिजे बरं का. ही डोकं लावणं महत्वाचं आहे. हा. आणि जेलत तू बघ काहीतरी करायचं. माझं तर काय आता ना घरात काय करता येणार तू आहे नको मला. काळजी करू, तू घे हातावर, मी लावतो डोकं काय लावायचं ते. चालते. हा? हा. पण तू लगेच ताटात नको करू, जरा सावध. मी करते, डोकं तू लगेच जा. अरे लावणार डोकं आहे का काय? लय उडत होते ना, आता बघा त्यांचा नाही काटा काढला ना तर माझं नाव दुसरं. राहणार पाणी तर घ्या प्या. लोक रागातले त्याला हे करू. नाही विसरले मी सगळं, जाऊ दे आता. तिची नचन इच्छा तर आपण जबरदस्ती करून फायदा नाही. सगळं प्या, सगळं प्या. जेवली हा मी जेवले. काय होते? हॅलो, अरे दाद्या, अरे लवकर ये, मी माझं काम केलं. पटकन या, म्हातारा शुद्धीवर यायच्या आत. बाहेरच आहे का? या मग लवकर. काय रे तायडे? हा साहेब, ते बघ, जे आपण प्लॅन केला त्या हिशोबाने डॉक्युमेंट सगळे तयार करून आणल्यात ना? साहेब पाहिजे. पण एक ध्यानात ठेवा, मला फक्त कुठे प्रॉब्लेम आला अहो मी आहे ना, तुम्ही नका काय नोकरीचा प्रश्न आहे माझ्या. काळजीच करू नका. हा? घ्या ते साहेब कुठं लागत ते द्या. अहो ऐकलं का? ऐका ना, ते ना ते कागदपत्र तुमची जरा सही लागत होती, थोडं शुद्धीवर या. ओ दाजी, अहो बघा ना, सही करा. ओ मामा, सई सई सई. करते हे असा पेन पकडा, पेन पकडा. ताडी मी- पेन धर. हा, इथं सही करा, हा, करा करा सही करा. करा. अजून किती बघा. इथं अजून दोन इथं करा. इथं, हा. इथं करा. हा इथं हा इथं. पुढल्या डॉक्युमेंट्स करून घ्या. आणि ते आणि पण समज- साहेब मी काय म्हणतोय, हा. काय लागते ना हा. तेवढे आत्ताच घ्या, परत ही दोनच्या घरी असते नसते. बरोबर चालेल. हा आत्या. घ्या. एक्स्ट्रा की कमी नको पडाय. इथं हा हा हा. ठीक आहे, ठीक आहे. बरं, हे बघा, हा? पाहिजे तेवढे आपण घेतले घेतले. आणि या 2-4 परत एक्स्ट्रा आपण घेतले. बर बर चालतंय. काय अडचण आहे ना? काय याच्यापासून आता काय माझ्या अडचण? नोकरीला अडचण आहे. अहो येणारच नाही राव, मी आहे, तुम्ही नका देऊ.
येऊ काय मी? हा बिंदास चल. हे जरा त्यांना सोडून ये. चला साहेब चल. दाद्या आता काय काळजी करायची अडचण. आता हे म्हातारड आणि ती पोरगी नाही तुला भीक मागताना दिसले ना तर बघ तुला काटलं रे म्हातारड्या. आ तुझ्यासाठी आले काय मी तुझ्या संग लग्न करून आणि त्या पुरीसाठी. हे म्हातारा हा? ए ताडी हवेत चालला होता हवेत. हा? तुझ्या इस्टेटीसाठी तुझ्या संग लग्न केलं होतं ह्या 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 प्रॉपर्टीसाठी. आणि मला काय म्हणतोय ऐक ना मला म्हणला त्या पुरीच्या मनावर हे सगळं. आला मोठा पोरीच्या मनावर आता- असणारा. आता बसा भीक मागत. एकच नंबर काम केलेला कथवा ताडी. काय होतेच नव्हतं झालं यार. बाबा त्या बाईनं फक्त दिखावा केला ना. काय सांगायचे आता, मला वाटलं एवढं प्रेम करते एवढा जीव लावते कसं हिच्या मनात येईल असं इतकं इतकं. बाबा तुम्हाला एवढं नाही समजलं का हो की आपण सह्या कशा कराव्या. अगं बाळ माझ्यावर विश्वास ठेव ग, मी कसा सहाय्य करेन. अहो बाबा तिथं कागदपत्र बघितलेत मी, तुमच्या धडधडीत सह्या आहेत तिथं. हा ना आता काय सांगायचे, तुम्ही कधी केलता ही सह्या. मलाच आठवत नाही मी कधी सहाय्य केलं ते. हं? बाबा त्या बाईनं गोड बोलून आपल्याला घराबाहेर काढलं ना. बरं आपण मी त्याच्यावर खऱ्या आईपेक्षा पण जीवापट प्रेम हे केलं. बघ त्या बाईनं मला तर एकाच शब्दात सांगितलं, परत ह्या घरात आणि दारात जरी दिसला तरी औषध पाजून मारीन. काय करते काय करायचं बाबा. असं नाही रे, मला नाही चिंता, पण आता बाळ तरणताठ लेकरू घेऊन किती फिरायचं कुठं फिरायचं. जाऊ दे बाबा आपण कुठंतरी काम करू. काम करू. मी आहे की तुमच्या सोबत, मी पण कामाला येईन तुमच्या सोबत. हा, नको जाऊ दे, तिथे आहे ना आता त्या बाईच्या डोक्यात भूत शिरलंय, काहीतरी व्हायचं. तिला जोडीला परत तिचा भाऊ आणि ते सगळे मिळून झाले आहेत. त्याने प्लॅनिंग करून केलं आणि Planning आपल्याला केलं. कळालंच नाही काय. आपल्याला हाकलण्यासाठी प्लॅनिंग केली. इथले मोठी वस्ती त्या ठिकाणी ना बघू. त्यांना आपण काम विचारून बघू. अन्न नाही पोटात, मला तर असं झालंय. तुला बी भूक लागली असेल. नाही बाबा आयल्या गाईला वाढ नाही टाकलं. चंदू कुठे गेला काय नाही? चंदू, अय चंदू, का मालक? तिकडे काय आतमध्ये जाऊन झोपा काढतो काय? नाही तिकडे ते हे करायला गेलतो, कांद्याला पाणी द्यायला गेलतो. कांद्याला पाणी द्यायला गेलता, गायला खायला नाही टाकला का? पाणी नाही पाजले. ते थोडं राहिलं होतं पाणी द्यायचं, मग आता टाकतोय ना मला. मग संध्याकाळी टाकणार होता काय? नाही नाही टाकणार होतं आता. काय लागा तू चंदू, ती माणसं एक तर ठिकाणात काय करतो का, रानात खोड्या करतो का काय काय माहिती. निम्यातून काम माणसं दुपारीच पळून जातात. मी कशाला मालक खोड्या करू? मग काय करतोय? मी काय खोड्या करू? ट्रॅक्टर. माझं मग- मी काम करतोय की राव मालक. अरे माणसं नाही, एक तर ते कांदा आलाय काढायला, काही हे झालंय सगळं. काय कोण आले हो? राम 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 राम. या, काय म्हणताय? काम म्हणलं लय फिरलो, कुठं काम तुमच्याकडे भेटेल का? कामाला ठेवी नाही कोणी. कामाला काय आमच्याकडे काय तुमचं कामच नाही काही. हो करू गुरांचं, रानातलं भरणे, काकऱ्या पाळी काय असेल, बैल फिले असले तरी मीच बैला काय ट्रॅक्टरनीच करतो सगळं. बैलाचा काय मला विषय घ्या आपला कांदा काढायचा आहे. हो, कांदा काढायचा आहे, पण दोन माणसांनी काय होणार आहे आपल्याला कांदा काढायचा. अरे चंदू, तू हाय ना गुराकडे पगायला नाही पगायला, आता त्यांना ठेवून काय करतो? पगार कुठून द्यायचा त्यांना? एक राव मालक चांगली कामाची दिसते. अरे पण पगार देतो कुठून त्यांना? एवढा तुला पगार द्यायचा, त्यांना द्यायचा का मला काय? कमी द्यावा मालक. पहिला चांगले द्या, चांगले काम करते मालक. कामाची दिसते राव मालक. मालक ठेवा ना राव, माझ्या पगारातून कट करावं. अवघडच झालं तू एक. आपल्याला माणसाची गरजच आहे की तशी मालक. आपण दोन माणसाने आपलं काम होणार आहे का? आपल्याला लागते टोळी डायरेक्ट. पुढे 8 दिवस आत बसतो. नाही नाही राव द्याच मालक त्यांना. राहून द्यायचं. हा राव द्या. माझ्या पगारातून कट करावा मालक. पण तुम्ही ना जर जेवले बिवले नसले तर जेवण करून जा वाटल्यास. पण कामाचं कसं होतंय काय, लय दोन माणसाचं एक माणसाचं कामच नाही आमच्याकडे. अहो आम्हाला गरज आहे हो, किंवा ना. काय करायचं तू? ठेवा मालक. पण तू म्हणतो तर राहून दे, चल हा. राहून दे कामाला त्यांना, आणि त्यांच्याकडून काम नटकी करून घे. हा, घे. बरं एक काम कर आता मग चंदू, त्यांना घरी नी, मी चाललोय गावात गाडी घेऊन. जेवण बिवून ही कर, जेवायला ती मालकीन बाई असेल घरी. बरोबर मालक, हा? तुम्ही जा हा, हा. गावात. मी बघतो आता सगळं आणि फक्त बाकी. रानातलं हो. मी बाकी सगळं घेतो रानातलं काम. हा हा हा? जा मग. जाऊ का मी त्यांना? हा, लय उपकार झाले हो तुमचे. काय अडचण नाही, नाही, काय नाही, अडचण नाही, तसं काय लय त्रास चला नाही. चला चला चला. अरे चला. तिकडं कुठं घरी घेऊन जातो ना जेवायला. चला चला. हाताला धरून घेऊन चाललाय तू.
काही दिवस आले आपल्या इथं 10-5 लोक कामाला होते. लोकांची इथं काम करायची वेळ आली. चला नाही काम केलं तर पोटाला नाही भेटणार. आलीस बा हा घे लिंब झाली. जमतंय ना तुला? काय करणार आता नाही सांगून कुणाला. नाही काम केलं तर आपलं काय खायचं आणि कुठं राहायचं. मालक चांगला भेटलाय जीव लावतोय हाय की नाही. तुम्ही हळूहळू करा बाबा काम, मी करते तुमच्यावरच. हो हो ही काढली लिंब झाली का नाही काय माहिती काढून आता. काय माहिती नाना लय निवांत बसले तुम्ही. लिंब झाली काढून इकडची. जेवण बिवण केलं का नाही? केलं ना. बरं मावशी तुम्ही केलं का? चालतंय. राहिलेलं घ्या काढून तेवढं. होय व हा. मला काय म्हणायचंय, काय रे अहो ती दोघं बापले पाहिले का तुम्ही? बापून ती आलेली पोरगी. हा हा अहो मला तर नाही वाटत ते गरीब असते म्हणून. अरे मी त्याच विचारात पडलोय. म्हणजे बघा ना त्या पोरीचं असं वाटतं की लय शिक्षण झालं असं. बोलती किती भारी, हा वागती किती भारी. आणि तुम्हाला कसं वाटतं बघा तुम्ही सांगा. अरे मी त्याच विचारात पडलोय की त्या बोलण्याचं आपण कसं एखादं शिक्षित पोरग असलं किंवा काय असलं हा, हा. किती व्यवस्थित बोलणं. त्या बापूंचं झालं किती व्यवस्थित सगळ्यांशी बोलणं वागणं. मला तर असं वेगळं वाटतं जरा. काय नाही काय त्यांच्यावरती काहीतरी प्रसंग आले वाटतंय. बहुतेक मला बी तसंच वाटतंय. काही वाईट वेळ आली असन त्यांना हे काम करावं लागत असन. आता आपल्याकडे ते येतात एवढे क्लायंट येतात. प्रत्येकाचं काही नाही काय 100% मी तर माझ्या तर 100% डोक्यात तेच आहे. कारण की त्यांच्यावरती कुणीतरी ही वेळ आणली किंवा त्यांच्यावरती आली. एकदा आपण काय करू त्यांच्याशी बोलून घेऊ, बघू काय असं सांगितलं तर हाय, नाही तर मग आता काय त्यांची ते तर इच्छेप्रमाणे. बघूच की आपण त्यांना विचारू बघू काय होते ते. चाल चाल. चल. तुम्ही दादाचंच काम करा. हाय नाही काम केल्यावर कसं काम. बापू आव. अहो, आत्ताच बसलो. नाही 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 घाबरू नका. तसं काही नाही. तसं काही नाही. तुम्ही एवढं इमानदारीने करताय आमच्या इथं काम, सगळ्या गोष्टी करताय. काही अडचण नाही. घाबरायसारखं काही नाही. झाले की लिंबा गोळा करून झाले? हा हा झाले. आता थोडं राहिलंय करतो गोळा. जेवण वगैरे केलंय का? हा केलंय 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 जेवण गोळा. पप्पा विचारायचं होतं मला. विचारा ना. काय चुकलंय काय आमच्या? नाही नाही चुकलं नाही. मग? पण आता तुम्ही आमच्या इथं एवढे दिवस झालं काम करताय, सगळ्या गोष्टी करताय बरोबर ना. हम्म. तर मला नाही वाटत तुम्ही म्हणजे कामगार आहेत म्हणून तुमच्यावर एक तर परिस्थिती कुठली तरी आलेली. नाही हो आता काय नाही नाही खरं सांगा बाप्पा. म्हणजे काय होतं आम्हाला त्यातून काहीतरी निरसन करताय. आणि तुम्हाला तर माहिती ना आम्ही दोघं पण वकील आहेत. तुमची काय अडचण असेल ती आम्हाला सांगा ना. आता गरिबी हीच मजबुरी. काम करायचं पोट भरायचं. होय बाळ काय नाही. बरं बाप्पू आता ऊन पण लय झालंय. एक काम करा इथे सावलेली जरा 2 थोडस काम राहिलं होतं. नाही नाही राहू द्या ते इकडे सावलेली. एक तेच तुम्हाला मी म्हणलं की मी ज्यावेळेस तुम्हाला विचारलं की तुमच्यावर ही परिस्थिती आली किंवा काय झालं तर त्या ताईडीच्या डोळ्यात म्हणजे पाणी आलं. खरं सांगा बापू की काय झालंय नेमकं कसं झालंय. हा आम्ही नाही गरीब. आम्हाला 10-15 एकर शेती आहे, ट्रॅक्टर आहेत, गाड्या आहेत, लोक पण कामाला आहेत आमच्या. पण माझी आई वारली, मग सावत्र आईने आम्हाला घराबाहेर काढले. मी कॉलेजला गेले की बाबांकडून सगळ्या कागदपत्रांवर सही करून घेतली आणि आज आम्हाला बोलते की आता जर तुम्ही आमच्या दारात आलात तर मी औषध घालून मारून टाकन. म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली. म्हणून आज आम्ही तुमच्या इथं काम बघितलंय. काय 15 एकर जमीन, घरी ट्रॅक्टर, मजूर कामाला, आणि तुम्ही आमच्या इथं काम करताय. बघा की. हा बापू ह्या गोष्टी आम्हाला अगोदर सांगितल्या असत्या तर आम्ही काहीतरी निरसन काढलं असतं याच्यावर. काय सांगायचं तुम्हाला. ओ ती बाई ना एवढी पोचलेली आहे. त्याच्यात तिच्या साथीला तिचा भाऊ, त्यांचं पोरग, ती लई मोठी टीम झाली. एक तर आम्हाला औषध पाजून मारचे, नाही तर काहीतरी खोट्या नाट्या प्रकरणात आम्हाला जेलमध्ये घालते. त्याच्यामुळे म्हणलं आम्ही आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलो तिथून. बापू तुम्ही तीळ मात्र अजिबात तुम्ही थोडी सुद्धा काळजी करू नका. मला फक्त
त्या माणसांची नावं सगळ्या गोष्टीचं प्रकरणाचा मला थोडा अभ्यास करू द्या. त्यांच्या पाठीमाग किती मोठा हात असू द्या, किती मोठी माणसं असू द्या, किती ताकद असू द्या, काही घेणं देणं, आम्ही दोघं पण वकील आहेत आणि आम्ही त्यांना कायद्याच्या भाषेतच उत्तर देऊ आणि तुम्हाला योग्य तो न्याय आम्हाला तुम्हाला मिळवून देण्याचं आम्ही काम करू. साहेब लय उपकार होतील आमच्यावर. नाही तर बघा ना आता हे तरुण लेकरू घेऊन मला असं दारोदार फिरावं लागत आहे. त्याच गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला निसंकोचपणाने तुम्हाला विचारलंय आम्ही. साहेब लय उपकार होतील. नाही तर पाहणं एवढं तरुण ताट लेकरू घेऊन मला गावगाव फिरावं लागत आहे कामासाठी, पोटासाठी. बापू तुमच्या हो का मुलासारखा आहे मी, ती काय आणि मी काय एकच आहे. फक्त तुम्ही काय जो घडलेला प्रकार आहे ना सगळा मला सविस्तर सांगा, मी त्याच्यातून 100% मार्ग काढतो. हा तुम्ही आता घरी चला. लय उपकार होतो. माझ्या बाबांचं वय नाही आता काम करायचं. प्लीज आम्हाला मदत करा तुम्ही. नाही तू काळजीच करू नको, मी सगळा ह्यातून सगळा मार्ग काढतो. चला बापू घरी चला. थोडस राहिले अहो राहू द्या, ते तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या इथं काम करतात म्हणजे त्याचा काय विषय आहे काय. चला जेवण बिवण करा मस्तपैकी, मला सगळं सांगा. हा बोला ना. बसेल टाक बरं. हा टाकते. बाबा काय करत होते? ज्यांना काय होणार अरे बसलो तुम्ही घरात टीव्ही बघत. तुम्ही आपल्या इथं काय मला माणसं ठेवता, काय विचारपूस काय ते करतात का? का बरं काय नाही चोरी बऱ्या केल्या काय? अरे तुम्हाला कामाला होते, कामाला ठेवलं बळच मी. हा अहो नाही हो बाबा, विषय असा की त्यांच्यावरती तो प्रसंग आलाय, ते आपल्यापेक्षा पण श्रीमंत आहेत. काय म्हणते? मग त्यांच्या बायकोनी त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करून त्यांची जमीन ते सगळं हडपलंय, म्हणून ते काम मागत आपल्या दारात आले. अरे बापरे, असं मग त्यांनी काही सांगितलं नाही आणि मी त्यांना विचारलं नाही. कामाची गरज होती, उपाशी मरत होतो आम्ही. आणि मग हे तरण ताठ लेकरू घेऊन कुठे फिरायचं? मग चांगली माणसं वाटले तुमच्या आश्रयाला आलो आम्ही. पण तुम्ही म्हणायचे ना, कमी कमी सांगायचं ना आम्हाला असाच आमच्या असंच वेळ आली, आम्ही तुम्हाला काम तरी करून दिलं असतं का? आता त्यांच्यावर जो प्रसंग आलाय ना त्याचा न्याय निवड आपण करायचा. तुम्ही बघ ना, एवढा शिकलेला आहे तू, ही झालेला वकील झाला, मग बघ ना ते. तेच करायचंय बाबांना, त्यासाठीच आणलं. म्हणलं घरी चला, घरी आपण सविस्तर बोलू आणि मग त्यांचं सगळं ऐकून घेऊ, नेमकं काय झालंय काय नाही ते कोर्टात दाखल करू. हा हा सगळं विषय ते बघ तू कर. आणि ते बरं झालं तुम्ही योग्य ठिकाणी झाले, मुलगा बी वकील आहे, काय अडचण नाही, तुमची समस्या सगळी दूर करेल. तुम्हाला नक्की न्याय भेटेल. बघा तुम्ही दोघं बी बघा ते त्यांचं, आणि भेटलाच पाहिजे. 100% पाहिजे. शंभर असा अन्याय कुणावर चालला अजिबात नाही. काळजी करायची नाही. ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत. तुम्ही थोडाही निसंकोचपणाने कुठलीही गोष्ट सांगा, आम्ही तिथं हजर. आणि जोपर्यंत काय होत नाही तिकडलं त्याला इथंच राहून दे, काही काम बिम करण्याची गरज नाही, निवांत राहा तुम्ही घरी. काय दाद्या, काय गिऱ्हाईक घेऊन येतो रे तू? तुझं अरे, एक काम नीट होत नाही बघ. तुला एक सांग का काय झालं? आता मला त्याचा अंदाज माहिती होता का? अरे 15 एकर शेती, एवढा मोठा बंगला आहे, 2 ट्रॅक्टर आहे. अरे काय इथं एक ना फुटी कवडी सुद्धा ठेवायची नाही. सगळं इकून आपण तुझं मस्त खरं- निवांत बाहेर. मला तसंच वाटतंय बरं का, याचा काय दाडा चालणार नाही. आता ही जवळपास कसं आहे, 10-15 एकर जमीन, ट्रॅक्टर आणि त्याचा दाडा ₹1 कोटी पुढचा खेळ आहे ह्यो. काय कमी खेळी खेळली का आपण? होय, काय डोके एवढं बाजूला वर्ष काय उगाच नाही त्या म्हातारड्याची त्या पुरीची मला नव्हतं वाटत तुला वाटत बरं का तुला कव्हर होईल म्हणून, पण एकच नंबर डोकं वापरलं. अरे ह्या विषयावर टाळी दी जरा. कस काय मग? अरे याला म्हणत्यात डोकं. पण तुला काय काय वाटतंय का नाही? कशाबद्दल? अरे मला जरा 1500 द्यावात. अरे काय? अरे एकदा मी टाकली ना, तुला खोटं बोलत नाही, गिराईक माग गिराईक. तसं आहे ना, काय होतं माहिती, डोकं जरा कमी चालतं. केलंच ना हलकं काम. काय हलकं? काय अरे 5-50. अरे एवढे कोट्याधीश मालकीन झाले मी 5-50 मागतोय. चल ए बाबा, अरे. मग एक काम कर, मला आहे ना सध्या खर्चापुरतीच दी, मी गिराईकाचं नियोजन करतोय. गिऱ्हाईक तर बघ तुला 50 कर लाख देते. हा लाख? बरं तू अंडात बसली तू. आणि मग आणि ह्याला काय झालंय? अड्या अरे असं काय टोन टाकून पडले? अरे मस्त मजा कर तुझी आत्या ना आत्या. एक करोडपती झाली, करोडपती. अरे बहिणीचे पैसे म्हणजे आपलेच पैसे. हा, मला नोकर कोण नाही. तुमच्याशिवाय कोण आहे? तुम्हाला कळत नाही पप्पा, काय झालं आता? त्यावर लग्न केलं असतं सगळं माझं हे- झालं. हे अरे मग बघ. आता कोणाचं आहे? कोणाचं? अरे मूर्खा काय अक्कल आहे का तुला? त्या आत्या नाही देणार मला.
ह्याला सांग त्याला कळत नाही ही का बावळा रे? ह्याच्यामुळे ती ह्याच्यामुळे पोरगी नाही म्हणली. त्याच्यामुळेच ती पोरगी नाही म्हणली ती. आणि जाऊ देणार तिला काय करतो एवढा पैसा बघून आहे ना कोणती पण पोरगी तुला हा म्हण तिच्यापेक्षा भारी पोरगी बघतो अशी पोरगी बघायची का तिच्याकडून पण आपल्याला माल आला पाहिजे म्हणजे अहो, कसलं डोकं आहे रे तुझं? हे काय 5-50 हे लाख काय आहे. मग कर अरे ही चकण्यावारी जातात असे आहे का नाही असं म्हण पोराचं ना. म्हण असं म्हणू नाही. नाही नाही याला काय का बावळा एवढं कळत मला काय दे ना तेव्हा? 50,000 मग. अरे देते ना ए, देते. थांब अजून गिरायक बघायची लगेच नको वाटप हा. चालू करू. गिऱ्हाईक बरं मी बघा. एक काम केलं जमं का बोल. गिरायकच बघतो जा तू नको देऊ पैसे माझ्याच पदर पेतून असं हा? तगडं गिराईक बघ ना अरे तगडं आणि म्हणजे तुला 2 लाख रुपये चल अरे मी शब्द टाकू हा. तर त्याने पुढे बोलला पाहिजे माझा बी का शब्द त्याला 2 मी लाख. पाजूनच आणू हा? नाही मी गिरायक ए बघतो बाबा, हे काय काम नको नीट कर अरे तुला काय करायची हे ना 1-2 कोटीचा रुपये कार्यक्रमच लावतो हो चल जातो चाल. हा आणि याला जरा सांभाळून ही बघ ही शिकव काय अरे तरी काय तू दे एवढ्या करोडपती आत्याचा भातचा आणि काय चल चला चांगली पोरगी बघ चल आता काय नाही मस्त गिरायक येणार वा वा या किती लाखाचं गिरायक आणलं तुम्ही? तू काय करते इथं इथं काय करते? निघायचं काय करता इथे अय नरपळ्या कोण बुजगावनं मी वय कोण म्हणजे तू बुजगावणी तुमच्यात जे अरे. घमंड भरला होता ना तायडे ह्यो काय उद्योग वाढवला ही पोरगी अरे. इथं कसं काय तुझी हिंमत कशी झाली का माझ्या घरात यायची, हा? तुझी हिंमत झाली का माझी हिंमत झाली कळण तुला ही भोपट पसारा वाढलेला दिसतोय ना तू ना हवा जिरली ना आता तर मा नाव ए, दुसरंच ठेव तोंड सांभाळून बोल काय समजलं ना तोंड सांभाळून कोणा बोल म्हणजे. संग बोलते ना ते भान ठेव तू माझ्या घरात उभारली तू भान ठेव तू गोडीत निघायचं काय या इस्टेटीची मी कागदोपात्री मालकी काय होय तायडे मला वाटलं होतं म्हणलं ही भीक मागत असते कुठेतरी पण ह्या पुरीचा तर वेगळाच अवतार दिसतोय रे मला धट आहे धट अवतारच काय आता इथून पुढे तुम्हाला कळण काय काय जिरती तुमची आणि तुम्हाला एका सेकंदातून इथून एका सेकंदात निघावं लागतं तुम्हाला इथून तुम्ही फक्त 10 मिनिटाचे मालक आहेत इथं. काय ओ साहेब या साहेब कोण आहे ते हे कोण आहे कोण आहे ए, यार, हे कसं काय आलं आणि हे आणि तुम्ही तुमचं कसं काय काय? आहे इथं? आपलं सारा उघड झालं आता सगळं समजलं त्यांना. सारं उघडं झालं कसं हा. काय उघडं झालं कसं काय अहो साहेब तुम्ही नीट काम केलं नाही इथं काय करून उपयोग नाही ना अहो, आता ते. पण मला एक सांगा साहेब तुम्हाला मी सगळं सांगितलं होतं ही व्यवस्थित झालं पाहिजे अहो सगळी चौकशी केली आपल्या माग माहितीये का तुम्हाला हा? त्यांच्या माझ्याकडे वकील आले त्यांनी सगळं आपलं उघडं केलं आपलं आता काहीच राहिलं नाही. वकिलाने केस तरी का घेतली कारभारी. शांत घ्या धीर नाही घ्या तुम्ही कोण आहे ए कोण आहे काय कोण बोलतोस तुमचं जे प्रकरण आहे ना त्या प्रकरणाचे आम्ही 2 जण वकील आहेत ती माझी बायको आहे आणि मी या प्रकरणाचा वकील आहे कळलं का किती पैसे दिले नी अरे तिच्यापेक्षा चल रे सोड तुम्ही केलेला अन्याय अत्याचार सगळा त्या बाप्पूने आम्हाला सगळा सांगितलंय तुमची काय थेर चाललेत ना ते सगळे कोर्टात गेल्यावरती बघू आता काय होतील ती तुम्ही किती छळ केला त्या पुरीचा त्या तिच्या वडिलांचा ना ते बघू तुम्ही कोर्टात गेल्यावरती साहेब कशाला भिकार त्यांच्या चल रे नादाला? तुझं वय नाही तेवढं बाळा तुझं एवढं वय ना तेवढंच बोल अय, तुला बोलते त्या घराची मालकीन मी होते मी आहे आणि मीच राहणार तिकडे बघ नाही आता तुमचा या जागेवरती काही हक्क राहिलेला नाहीये तुमचे सरासर नाव आहे ना या जे कागदपत्रावरून पूर्ण वगळले गेलेत नाही का अहो, पण तुमचा काहीच अधिकार राहिला नाही यामध्ये आता अहो, पण असं कसं झालं नेमकं ही? आणि कोर्टात वकिलांनी पूर्ण तपासणी केली अहो, तुम्हाला त्यामध्ये- पहिलं नव्हतं का बघायचं अहो जे त्यांचं आहे ना सगळं त्यांच्याकडे आहे. आणि हे बघा ऐका तुम्ही आहे ना तुम्ही आता 2 मिनिटात निघायचं इथून काय त्यांना त्यांचं घर मोकळं करून द्यायचं आणि तुम्ही लगेच निघायचं आणि हो कोर्टामार्फत तुम्हाला नोटिसा येतील त्या प्रत्येक तारखेला तुम्ही हजर राहायचंय जर हजर नाही राहिलात तर तुम्हाला पोलीस बोलवावे लागतील कळलं का? मला माफ कर ना मी आई याला आहे ना काढ बाहेर. तुझी. ऐक ना घे ना सांभाळून आई असं हे नको केलंस करू ना, तुला आईपेक्षा पण जास्त माया दिलती ना मी तू आमची लायकी आम्हाला दाखवली माझ्या सोन्यासारख्या बापाला तुझ्या पुढे हात जोडत होता ग ती आम्हाला घराबाहेर काढलास प्लीज असं करू नको अंगावरच्या कपड्यासोबत आमचे मोबाईल काढून घेतलेस तू चुकलं पण मला माफ कर चुकीला माझ्या कशी तर माफी द्या. चल निघ. ऐक ना अगं ऐक ना पूजा ऐक त्यांना लावा हो पूजा ऐक ना चला. चला पटकन. तुम्हाला म्हणलं होतं ना तुमच्यामुळे माझी पण नोकरी धोक्यात आली नाही की हा? चला आता इथं आमचीच किंमत नाही राहिली चला. तुमच्या नोकरीचा विचार करीत बसलो आम्ही आता फसवलंच मी पण मला हा? चला बघता येडे कायद्याने काय त्यांना शिक्षा होईल ती होईल बाप्पू आले बाप्पू तुम्हाला शब्द दिला होता आम्ही
की बाबा तुम्हाला योग्य ते न्याय मिळवून देऊ. आता सगळं घर शेती आमच्या नावावरच राहिली, आता काही अडचण नाही माझी. आणि जाऊ दे. उपकार नाही आहे कर्तव्य पार पाडले. दादा काय सुट्टी आम्ही मनापासून थँक्यू ताई, तुम्ही नाही मनापासून भेटत- तुम्ही नाही भेटत आम्ही बाहेर येऊ. आम्ही असंच सोडले. चल बाय. त्यांना काळजी घ्या, व्यवस्थित राहा. चला हा तुम्ही बस चला आता आनंदाने घेऊ. चला.